वेलकम स्टुडंट्स. आपण डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस यातला डिटर्मिनंटचा आपला पार्ट सगळा पूर्ण पाहून झालाय. त्याचा मिसलेनियस आपण सॉल्व्ह करतोय. मिसलेनियस क्वेश्चन नंबर मिसलेनियस 4A, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 8 पर्यंत आपण आता आलेलो आहोत. क्वेश्चन नंबर 8 ला सुरुवात करायची. 7 पर्यंत मागे झालेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 8 हा यातला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे बरं का. क्वेश्चन नंबर 8 हा खूप महत्त्वाचा आहे, नीट लक्षात. आणि हा रिझल्ट किंवा ही प्रॉपर्टी पाठ करून ठेवा, MCQ साठी फायदा आहे तुम्हाला त्याचा. इफ डिटर्मिनंट A11 1B1 11C इज इक्वल टू 0, जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर प्रूव्ह दॅट 1/1 मायनस A 1/1 प्लस मायनस B आणि 1/1 C यांची ॲडिशन 1 येते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यांची ॲडिशन 1 येते हे प्रूव्ह करायचं आहे. लक्षात ठेवा, डायगोनल वरती एलिमेंट्स आहेत ABC आणि बाकी सगळे एलिमेंट्स 1 1 1 आहेत. तर या सगळ्यांची ॲडिशन जी असेल तिथे दाखवलेली टर्म त्यांची 1 येते. आता ह्या टर्म्स कडे बघून आहे ना, 1 मायनस A 1 मायनस B 1 मायनस C या टर्म्स कडे बघून तुम्हाला इथे प्रॉपर्टी वापरायची. आणि तुम्हाला एक याच्यात सारखी गोष्ट लागेल ती म्हणजे A मायनस B समजा टर्म असेल आणि आपल्याला B मायनस A लिहायचं असेल तर त्यातनं फक्त मायनस साइन कॉमन काढायचं. या दोन्हीचा अर्थ एकच असतो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बघा, आता मला A मायनस 1 मायनस A अशी टर्म पाहिजे, 1 मायनस A अशी टर्म पाहिजे. मग याचा अर्थ R2 चेंजेस टू R2 मायनस R1. बघा, 1 मधून A मायनस A. आता 1 मधून B मायनस होण्यासाठी R3 चेंजेस टू R3 मायनस R2. R3 चेंजेस टू R3 मायनस R2. बघा, पहिल्यांदा फर्स्ट रो मध्ये नो चेंज, A 1 1 ॲज इट इज. आता बघा, 1 मायनस A B मायनस 1 1 मायनस 1 0. आता बघा, R3 मधनं R2 मायनस 1 मायनस 1 0. R3 मधनं R2 चेंज होऊन जाणार नाही कारण R2 चेंज झालाय ना. आता R3 मायनस R1 करूया. R3 चे ज्याच्यात बदल नाही ते करूया. R3 मायनस R1 केलं पाहिजे कारण आता R2 चेंज झाला नाही. इथे बघा, R2 चेंजेस टू म्हणजे R2 चेंज झालाय. हे 1B1 राहिले नसतील मग R3 मायनस R1 करूया. ठीक आहे. बघा, 1 मायनस A 1 मायनस A. ठीक आहे. 1 मायनस 1 0. C मायनस 1. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू किती आहे सांगा. RHS मध्ये 0 आहे. नेहमीप्रमाणे हा डिटर्मिनंट आपण आता सोडवत घेऊया. ठीक आहे. बघा, A इंटू ब्रॅकेट हा प्रोडक्ट मायनस हा प्रोडक्ट. A इंटू ब्रॅकेट हा प्रोडक्ट काय आहे सांगा. B मायनस 1 इंटू C मायनस 1 मायनस 0 बाय चेंजिंग द साइन मायनस 1 इंटू ब्रॅकेट हा प्रोडक्ट 1 मायनस A इंटू C मायनस 1 मायनस हा प्रोडक्ट 0 प्लस 1 इंटू ब्रॅकेट हा प्रोडक्ट 0 मायनस हा प्रोडक्ट 1 मायनस A इंटू B मायनस 1 आणि याची व्हॅल्यू किती आहे सांगा. तर ती 0 आहे. याची व्हॅल्यू किती 0. लक्षात येईल. A इंटू ब्रॅकेट B मायनस 1 C मायनस 1 कारण मायनस 0 आहे त्यामुळे काही फरक पडत. हे मायनस साइन हा पार्ट कारण 1 न मल्टिप्लाय केलं काही परत मायनस 0 आहे त्यामध्ये म्हणजे 1 मायनस A C मायनस 1. आता हा सगळा निगेटिव्ह पार्ट आहे. 1 इंटू मायनस म्हणजे मायनस साइन आहे. 1 मायनस A B मायनस 1 इज इक्वल टू 0. आता मी ज्या ज्या टर्म्सना वेळ त्यांना अंडरलाईन करतोय त्या टर्म्सना मला मागे पुढे करायचं आहे. हे बघा, या दोघांना असं मागं चेंज. हे 1 मायनस इथं बघायचं, 1 मायनस C पाहिजे, 1 मायनस B पाहिजे, 1 मायनस C पाहिजे. मग तसे टर्म ऍडजस्ट करायचे. ह्याला मला 1 मायनस C करायचं आहे, याला मला 1 मायनस B करायचं. एवढ्या टर्म्सना मला चेंज करायचं.
मला सांगा ह्याला जर मला 1 मायनस बी करायचं असेल तर इथनं मायनस साइन कॉमन, यातून पण मायनस साइन कॉमन, आणि ते मायनस मायनस प्लस झाले की नाही सांगा. म्हणजे इथं काही साइनचा प्रश्नच नाही. देअरफॉर ए इंटू ब्रॅकेट, हां करा ह्याला रिव्हर्स मागं पुढं करा. 1 मायनस बी, ह्याला पण 1 मायनस सी करा. यातून मायनस साइन कॉमन काढल्यानंतर हे काय झालं सांगा, हे प्लस झालं. हे मात्र आहे तसे, ह्याला मागे पुढे करायचं 1 मायनस सी. यातून मायनस साइन कॉमन काढल्यानंतर हे पण प्लस झाले. 1 मायनस ए ॲज इट इज, आणि ह्याला 1 मायनस बी केलं आणि इज इक्वल टू 0. आता हे जे सगळे टर्म्स आहेत ते तिथे डिनॉमिनेटर मध्ये आले बघा. मग ते डिनॉमिनेटर मध्ये आणण्यासाठी डिवाइडिंग both sides, dividing both sides by 1 minus a into 1 minus b into 1 minus c. Dividing both sides by 1 minus a, 1 minus b, 1 minus c. सगळ्याला डिवाइड करायचं. बघा a into bracket 1 minus b into 1 minus c upon ही टर्म 1 minus a, 1 minus b, 1 minus c. पुढे बघा प्लस 1 मायनस ए इंटू 1 मायनस सी ही टर्म डिवायडेड बाय हे 1 मायनस ए, 1 मायनस बी, 1 मायनस सी. पुढची टर्म प्लस 1 मायनस ए, 1 मायनस बी डिवायडेड बाय ही टर्म 1 मायनस ए, 1 मायनस बी, 1 मायनस सी. RHS 0 डिवाइडेड बाय ही टर्म. काही फरक पडत नाही, पाहिल्यानंतर ते 0च राहणार आहे. म्हणजे RHS मध्ये काय आलं सांगा 0. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप इथं कंटिन्यू करू. हा बघा आता याच्यामध्ये 1 मायनस बी चं ब्रॅकेट कॅन्सल, 1 मायनस सी कॅन्सल, ए अपॉन 1 मायनस ए शिल्लक राहील. ए अपॉन 1 मायनस ए प्लस त्याच्यामध्ये 1 मायनस ए, 1 मायनस 1 अपॉन 1 मायनस बी शिल्लक राहील. 1 अपॉन 1 मायनस, त्याच्यामध्ये हे कॅन्सल, 1 अपॉन 1 मायनस सी शिल्लक राहील इज इक्वल टू 0. आता ह्याच्या पुढे फार महत्वाची टर्म नीट लक्षात द्या. ह्याच्या पुढे टर्म फार महत्वाची आहे, नीट लक्षात द्या. हां पुढं न्यूमरेटर मध्ये ए ॲज इट इज, न्यूमरेटर मध्ये ए ॲज इट इज -1 + 1 अशी ऍडजस्टमेंट केली. डिवायडेड बाय हे 1 मायनस ए ॲज इट इज प्लस 1 अपॉन 1 मायनस बी ॲज इट इज, 1 अपॉन 1 मायनस सी ॲज इट इज इज इक्वल टू 0. आता यात सेपरेट डिव्हिजन मी कसं करतो बघा. a -1 अपॉन हे 1 मायनस ए हे प्लस हे 1 अपॉन 1 मायनस ए. हे कॉमन डिनॉमिनेटर आहे. a -1 + 1 वरती आहेच प्लस 1 अपॉन 1 मायनस बी प्लस 1 अपॉन 1 मायनस सी इज इक्वल टू 0. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप. आता या सेपरेट डिव्हिजन मध्ये याला मला असं मागे पुढे करायचं आहे न्यूमरेटर मध्ये. त्याला मायनस साइन कॉमन काढून 1 मायनस ए लिहावं लागेल अपॉन 1 मायनस ए ॲज इट इज प्लस 1 अपॉन 1 मायनस ए प्लस 1 अपॉन 1 मायनस बी प्लस 1 अपॉन 1 मायनस सी इज इक्वल टू 0. आता मला सांगा ही टर्म कॅन्सल झाली, -1 शिल्लक राहील. 1 अपॉन 1 मायनस ए, 1 अपॉन 1 मायनस बी, 1 अपॉन 1 मायनस सी इज इक्वल टू 0. -1 ट्रांसफर, सो 1 अपॉन 1 मायनस ए प्लस 1 अपॉन 1 मायनस बी प्लस 1 अपॉन 1 मायनस सी इज इक्वल टू हे 0 + 1 म्हणजे काय झालं सांगा 1 झाले. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा. शो दॅट म्हणजे 1 अपॉन 1 मायनस ए प्लस 1 अपॉन 1 मायनस बी प्लस 1 अपॉन 1 मायनस सी इज इक्वल टू 1. ओके ओके. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये तुम्हाला असं विचारलंय सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचे प्रॉब्लेम तुम्ही मागे बघा आणि त्यानुसार हा प्रॉब्लेम सगळे त्यातले सॉल्व्ह करून घ्या. तुम्हाला मी ते शिकवलेलं आहे पण त्यातला सेकंड तेवढं मी करून दाखवणार आहे.
त्यातला सेकंड नाही थर्ड सॉरी नाही 1/x तो क्वेश्चन म्हणजे सेकंड 1/x प्लस 1/y इक्वल्स 3/2 त्यानंतर 1/y प्लस 1/z इक्वल्स 5/6 1/z प्लस 1/x इज इक्वल टू 4/3 किंवा मुद्दामून मागं पुढे केलं तर ते एक्स झेड जरा मागं पुढे केलं हा हे बघा काय करूया माहिती का आपण ह्याला असं करू 1/x प्लस 1/z ऍडिशन तर आहे टर्म्स मागं पुढे झालं तरी चालतात 1/x प्लस हे लिहिल्यामुळं तुमचा सिक्वेन्स चुकणार नाही 1/x प्लस 1/z ठीक आहे ओके आता यामध्ये हे जे 1/x आहे ना ह्याला आपण a म्हणूया 1/y ला b म्हणूया 1/z ला c म्हणू आता पहिले इक्वेशन काय झालं बघा 1/, हां सांगा 1/x म्हणजे a प्लस b इज इक्वल टू 3/2 आता 1/y म्हणजे b 1/z म्हणजे c इक्वल्स 5/6 1/x म्हणजे a आणि 1/z म्हणजे c इक्वल्स 4/3 हे आपले तीन इक्वेशन्स तयार झाले मग आपण काय करू सांगा हे तीन इक्वेशन्स सगळ्यात पहिल्यांदा डी हा डिटरमिनंट तयार करायचा पण आता हे इक्वेशन ए बी सी असे तीन व्हेरिएबल मध्ये मग ह्याच्या तीन व्हेरिएबल सगळीकडे दिसत नाहीत मग आता काम करा हेच इक्वेशन मी इथं परत लिहितो बघा दॅट इज म्हणायचं आणि प्रत्येकासमोर असं लिहायचं बघा ए प्लस बी प्लस ए प्लस बी प्लस 0c आहे त्याच्यामध्ये a प्लस बी प्लस 0c त्याचा आन्सर किती आहे 3/2 आहे ठीक आहे आता इथं a नाही आहे बघा a नाही ठीक आहे ना 0a प्लस b प्लस c इज इक्वल टू किती आहे बघा 5/6 त्याच्यानंतर a आहे आता याच्यात b नाही आहे बघा याच्यात मग घ्या ना त्याला 0b घ्यायचं इथं हां प्लस c इज इक्वल टू किती आहे सांगा 4/3 आता ह्या इक्वेशन इकडे बघू या इक्वेशन कडे बघा ठीक आहे चला आपला पहिला डी काय असतो सांगा डी डिटरमिनंट काय असतो आठवतं का बघा सगळे कोएफिशिएंट ए बी सी चे 1 1 0 दुसरा काय असतो 0 1 1 हा दुसऱ्या रो मध्ये तिसऱ्या रो मध्ये बघा 1 0 सी चा कोएफिशिएंट आहे 1 हां ह्याची मी रेफर करून ठेवलेल्या व्हॅल्यूज तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर आता DA काढायचं DX नाही आता DA म्हणायचं हे बघा A चे जे कोएफिशिएंट आहेत ना हे A चे कोएफिशिएंट काढायचे त्याच्या जागी हे सगळे कॉन्स्टंट्स आणायचे बघा 3/2 5/6 आणि 4/3 बाकी हे आलेच 1 1 0 0 1 1 हा डिटरमिनंट सोडून त्याचा आन्सर काढायचा आता DB तुमचं लक्ष इथं पाहिजे काय हे ॲज इट इज 1 0 1 ॲज इट इज याच्या जागी हे कॉन्स्टंट्स आहेत 3/2 5/6 4/3 बाकी पुन्हा 0 1 1 ॲज इट इज याची व्हॅल्यू काढून ठेवायची DA झालं DB झालं आता DC इथे देतो DC तुमचं लक्ष ह्याच्यावर पाहिजे आता C चे बदलायचे 1 0 1 ॲज इट इज 1 0 1 as it is 1 1 0 as it is ह्याच्या जागी 3/2 5/6 4/3 3/2 5/6 4/3 या डिटरमिनंटची व्हॅल्यू काढायची आणि मी हे तीनही डिटरमिनंट्स ऑलरेडी मी इथं सॉल्व्ह करून ठेवलेले आहेत पहिला जो डी आलाय त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू आली आहे 2 आली पहिला डी तुम्ही रेफर स्वतः करून सोडवायचं बरं का तुम्ही मात्र स्वतः सोडवायचं डी ची व्हॅल्यू 2 आली नंतरचा जो डिटरमिनंट आहे DA याची देखील व्हॅल्यू 2 आली त्याच्यानंतर DB हा जो डिटरमिनंट आहे त्याची व्हॅल्यू मात्र 1 आली 1 ते सोडवून बघा तुम्हाला येणार आणि जो शेवटचा डिटरमिनंट आहे DC त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू DC या डिटरमिनंटची व्हॅल्यू आली आहे 2/3 आली त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू आली आहे 2/3 2/3 या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही पहिल्यांदा मिळवून घ्यायचे मग लिहायचं बाय क्रॅमर्स रूल हां सांगा बाय क्रॅमर्स रूल ए म्हणजे काय सांगा ए म्हणजे DA/D बी म्हणजे काय सांगा DB/D आणि सी म्हणजे काय सांगा DC/D
डी ए, इथे डी ए किती आहे 2 अपॉन डी ची व्हॅल्यू बघा, हे डी 2च आहे. त्याच्यानंतर बी, डी बी अपॉन डी, डी बी किती आहे बघा, डी बी 1 अपॉन डी म्हणजे किती आहे 2. आता सी, डी सी ची व्हॅल्यू किती आहे 2/3 अपॉन 2. म्हणजे थोडक्यात ए म्हणजे 1 मिळालं, बी म्हणजे 1/2 मिळाले. आता 3 खाली येतील आणि 2 2 कॅन्सल होतील, म्हणजे सी मिळाले 1/3. आता परत ए म्हणजे कोण होतं सांगा, ए म्हणजे वरती बघायचं, ए म्हणजे कोण होतं तर 1/x इज इक्वल टू 1. बी म्हणजे कोण 1/y म्हणजे 1/2. सी म्हणजे कोण, सॉरी सी म्हणजे कोण 1/z म्हणजे 1/3. आणि आता सगळ्यांचं रेसिप्रोकल घ्यायचं म्हणजे x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 2 आणि z इज इक्वल टू 3. हे असणार तुमचं फायनल आन्सर. x y z चा आन्सर 1 2 3 असा आला पाहिजे. या प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 9. उरलेले जे सगळे आहेत ते प्लेन आहेत, फक्त हा तेवढा थोडासा वेगळा होता, तो मी तुम्हाला करून दाखवला. राहिलेले क्वेश्चन स्वतः पूर्ण करायचे. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 10. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. Find the value of k if the following equations are consistent. If the following equations are consistent. तुम्हाला इक्वेशन्स कन्सिस्टंट दिले असतील तर त्याची डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असते सांगा, 0 असते. याचा वापर करून आपण पुढे सोडवतो. ठीक आहे. बघा हे 3 इक्वेशन दिलेत. हे बघा x चा कोएफिशिएंट, y चा कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट. हे डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार. पण सुरुवात अशी करायची, since the given equations are consistent, नेक्स्ट लाईन मग लिहायचं डिटर्मिनंट. हा सांगा कोएफिशिएंट k+1, k-1, 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 k+1, k-1, खाली k-1, k-1 आणि k+1. या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0. आता काही जण डायरेक्ट डिटरमिनंट सोडवत येतात. मी काय करतो, प्रॉपर्टी वापरून थोडे k कमी करतो त्यातले. म्हणजे असं r1 चेंजेस टू r1 r2, थोडे k कमी होतात. r1 चेंजेस टू r1 r2, त्याच्यानंतर r2 चेंजेस टू r2 r3 असे आपण चेंज करू. r1 चेंजेस टू r1 r2, r2 चेंजेस टू r2 r3. काय करणार सांगा, बघा नीट लक्ष द्या. यातून हे मायनस होणार आहे, मायनस होताना साइन चेंज. ज्यांना हे सबट्रॅक्शन येत नाही ना त्यांनी रफवर करायचं. आता मी ह्यातलं एक फक्त रफवर दाखवणार. यातून हे मायनस केले बघा, k+1 मधून k-1 मायनस करायचे, यातून हे मायनस करायचे. म्हणजे k+1 मायनस k मायनस +1 k गेले 1+1 2 आले. हे जे रफवर काय ते तुमचं तुम्ही करायचं. मी डायरेक्ट डिफरन्स देणार आहे. यातून हे मायनस झाले 2, यातून हे मायनस झाले -2, यातून हे मायनस झाले 0, यातून हे मायनस झाले 0, यातून हे मायनस केले +2, यातून हे मायनस केले -2. बाकी k-1 ॲज इट इज, k-1 ॲज इट इज आणि k+1 ॲज इट इज इज इक्वल टू 0. ठीक आहे. पहिल्या रो मधून 2 कॉमन, दुसऱ्या रो मधून 2 कॉमन, म्हणजे आणखी प्रॉब्लेम कमी येतो. म्हणजे बघा 2 × 2 कॉमन काढले बघा. 2 पहिल्या रो मधून 2, दुसऱ्या रो मधून 2. काय करायला सांगा, 1 -1 0, त्यानंतर 0 1 -1 आणि इथे काय राहिलं k-1, पुन्हा k-1 आणि k+1 आणि इज इक्वल टू 0. आता जे हे 2 × 2 4 आहेत ना, असं पेन्सिलनं दाखवायचं. 0 मध्ये ट्रान्सफर केले. काय काय आपण हे 0 मध्ये ट्रान्सफर केले. काय काय उरलं सांगा मला. तर हा डिटरमिनंट उरला. मग डिटरमिनंट लिहितो इथे मी 1 - 1 0, 1 - 1 0, 0 1 -1, 0 1 -1, k-1 k-1 k+1, k-1 k-1 k+1. याची व्हॅल्यू किती आहे सांगा, 0. आता हे सोडवत घ्या कारण आता कमी झाले. 1 × ब्रॅकेट हा प्रोडक्ट k+1 मायनस हा प्रोडक्ट. आता हे मायनस निगेटिव्ह आहे की नाही, म्हणून प्लस झाले बघा. k मायनस हे बघा, हा प्रोडक्ट k+1 मायनस हा प्रोडक्ट, तर -1 असं येणार ना, म्हणून ते +1 केले. बाय चेंजिंग द साइन +1 ×
सांगा आता हा प्रॉडक्ट किती आला, हा प्रॉडक्ट किती आला 0. थांबा इथं ब्रॅकेट चेंज करूया. बाय चेंजिंग द साइन -1 हा प्रॉडक्ट किती आला 0 मायनस. हे आता हा प्रोडक्ट मायनस, हे बघा हे परत मायनस आहे म्हणजे प्लस ब्रॅकेट मध्ये किती येणार सांगा के -1 आणि लास्ट टर्म 0 आहे. मग 0 इंटू समथिंग करायची काही गरज नाही, इज इक्वल टू 0 आहे. आतलं सिम्प्लिफाय केलं 1 न मल्टिप्लाय करायचं आहे त्यामुळे सेम के प्लस के ट्वाइस के +1 आणि -1 कॅन्सल झाले आणि त्या ब्रॅकेट मध्ये के -1 शिल्लक आहे इज इक्वल टू 0. त्या ब्रॅकेट -1 ट्रान्सफर 3k इक्वल्स 1 डिवाइड k इक्वल्स 1/3. याची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 1/3 मिळाली. ठीक आहे. आता यातला जो सेकंड क्वेश्चन आहे त्यातला सेकंड आणि थर्ड तो मात्र तुमचा तुम्ही करायचा. सेकंड क्वेश्चनला असलं प्रॉपर्टी मध्ये काहीही वापरायची नाहीये काही, कारण बघा त्यांनी प्लेन इक्वेशन दिले, फक्त एवढं दाखवायचं इक्वेशन लिहून घ्यायचे, इक्वेशन सगळे लिहून घ्यायचे. सिन्स द गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट, फक्त बघा तिथं डिटर्मिनंट 3 1 -2 त्याच्यानंतर k 2 -3 लक्ष पुस्तकात पाहिजे तुमचं 2 -1 आता नीट आहे का. तुमचे बाकीचे कॉन्स्टंट सगळे कुठे आहेत सांगा LHS मध्ये. मग एकच तुम्ही RHS मध्ये दिलंय की नाही त्या 3 ला, हे बघा 2y असं आहे बघा ते 2x - 5 इज इक्वल टू 3 आहे की नाही ते इज इक्वल टू 3 आहे त्याला LHS मध्ये -3 इज इक्वल टू 0 असं लिहायचं. म्हणजे तुम्हाला इथं -3 आणि इज इक्वल टू 0 आणि हा प्लेन डिटर्मिनंट सोडवत या आणि k ची काय असेल ती व्हॅल्यू तुमच्या तुम्ही मिळवा. असाच पलीकडे बघा क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 थोडंफार ह्याला सिमिलर आहे झालेल्या क्वेश्चनला, पण त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज वगैरे काही वापरलेच पाहिजे असं नाहीये बरं का. सोपं आहे बघा. कोइफिशियंट बघा k -2 k -1 आणि कॉन्स्टंट 17 तो RHS मध्ये आहे, सगळेच RHS मध्ये 17. त्याच्यानंतर परत k -1 ब्रॅकेटची काय आवश्यकता नाही. k -1 त्याच्यानंतर k -2 आणि इथं 18 आहे बघा आणि x चा कोइफिशियंट 1 y चा कोइफिशियंट 1 आणि तिकडे 5 आहे. या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय दाखवा इज इक्वल टू 0 दाखवा. तुम्हाला थोडंफार k कमी करायचं असेल तर फक्त R1 चेंजेस टू R1 - R2 केलं तरी चालेल, म्हणजे थोडी k त्यातली कमी होती. R1 - R2 करा आणि सरळ 6 आहे तसा डिटरमिनंट सोडवत घ्या. तो डिटरमिनंट सोडवला की तुम्हाला फायनल आन्सर k चे जे असेल ते मिळून जाणार आहे. ओके. आता यानंतर पुढचे जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर 11 12 13 आणि 16 हे मी कुठं आपण तसा टाईप बघितलाय ते रेफरन्स देणार आहे तुम्हाला. घ्या क्वेश्चन नंबर 11 च्या बाजूला क्वेश्चन नंबर लिहा आधी मी सांगेल तसं. क्वेश्चन नंबर 11 च्या साईडला पेन्सिलने लिहा एक्सरसाइज 4.3 क्वेश्चन नंबर 5 हे एवढं लिहून ठेवा फक्त. तिथं मी या टाईपचे ट्रायंगल घेतलेले आहेत. या ट्रायंगलच्या एरियाचे प्रॉब्लेम आपण तिथं फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर. आता तुम्हाला ट्रायंगलचे व्हर्टायसेस लिहिल्यावर एरिया कशी काढायची हे मी मागे शिकवलेलं आहे, फक्त नंबर्स बदलणार आहेत आपले आपण करायचे. क्वेश्चन नंबर 11 एक्सरसाइज 4.3 क्वेश्चन नंबर 5 हे झालं. हे कुठं सांगितलं सांगा मी हे क्वेश्चन नंबर 11 ला सांगितलंय. आता पुढे बघा क्वेश्चन नंबर त्यातला 12 बघा 12 क्वेश्चन नंबर 12 त्यामध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. जर तुम्हाला ट्रायंगलची एरिया त्यांनी दिलेली असते म्हणजे तो डिटरमिनंट सोडवत यायचा. तिथल्या एक्सरसाइज 4.3 क्वेश्चन नंबर 7 लिहा. एक्सरसाइज 4 म्हणजे क्वेश्चन नंबर 12 मधले प्रॉब्लेम्स इथं बघून सॉल्व्ह करायचे. आता डायरेक्ट क्वेश्चन नंबर 16 नाही, डायरेक्ट क्वेश्चन नंबर काय आहे 16 कडे. क्वेश्चन नंबर 16 मध्ये तुम्हाला असं लिहा एक्सरसाइज ती क्वाड्रिलॅटरलची एरिया काढायची आहे. क्वाड्रिलॅटरलची नाही 13 आहे ना नंबर, सॉरी 12 नंतर 13 नंबर बघा 13 फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. एक्सरसाइज 4.3 क्वेश्चन नंबर 6 कडे या. क्वेश्चन नंबर 6 तिथं बघायचा या एक्सरसाइज मध्ये आणि मग शेवटी क्वेश्चन नंबर 16 कडे या.
आपल्या इथला क्वेश्चन नंबर 16. शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. कोलिनियर दाखवायची असेल तर ट्रायंगलची एरिया 0 दाखवायची असं मी तुम्हाला शिकवलेलं. घ्या एक्सरसाइज 4.3 क्वेश्चन नंबर 8 मध्ये येते. एक्सरसाइज 4.3 क्वेश्चन नंबर 8 मध्ये हे सगळे क्वेश्चन जे आहेत हे मी दिलेल्या रेफरन्स नुसार स्वतः सोडवायचे, आपले आपण सोडवायचे. ओके, आता क्वेश्चन नंबर 15 आणि 14 दोन राहिलेले, तर आधी 15 एक्सप्लेन करतो. बघा, शो दॅट द लाइन्स x minus y is equal to 6. त्याच्यानंतर 4x minus 3y plus 20 आणि 6x plus 5y is equal to minus 8. मी काय केलंय बघा, एक तर सगळे कॉन्स्टंट RHS नाही तर सगळे काहीतरी एक सवय ठेवायची. मग आता इथं दोन RHS मध्ये म्हणून ह्याला RHS मध्ये घेतलं. शो दॅट दीज लाईन्स आर कॉन्करंट असं विचारलंय अँड ऑल्सो फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. काय करायचं, हे जे तुम्हाला तिन्ही इक्वेशन दिले यांची डिटरमिनंट व्हॅल्यू काढायची. डिटरमिनंट 1 minus 1 6, 4 minus 3 20, 6 5 minus 8. हा डिटरमिनंट सोडवायचा आणि याची व्हॅल्यू तुमची काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. जर डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 आली तर म्हणायचं लाईन्स आर कॉन्करंट. देअरफॉर लाईन्स आर कॉन्करंट. मी तुम्हाला सांगितलं हे डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 आली तर लाईन्स काय असतात, कॉन्करंट असतात. आता तुम्हाला त्यांनी विचारलंय फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग कॉन्करन्सचा पॉइंट सोडवण्यासाठी तुम्हाला कोणतेही दोन इक्वेशन्स त्यातले सायमल्टेनियस सोडवा. समजा हे दोन सोडवायचे असतील तुम्हाला, हे दोन चालतील किंवा हे दोन चालतील किंवा पहिलं तिसरं चालेल. तुम्हाला हवे तर दोन इक्वेशन्स सायमल्टेनियस सॉल्व्ह करा. पण हा टॉपिक डिटरमिनंट आहे त्यामुळे हा 10वीत जे तुम्ही सोडवलं की नाही बघा, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, कन्सिडर म्हणायचं दोन इक्वेशन लिहायचे, हे एक लिहायचं आणि समजा 4x minus 3y is equal to 20. हे दोन इक्वेशन सायमल्टेनियस सोडवायचे पण क्रॅमर्स रूल न सोडवायचे. हे 10वीत केले की तुम्ही क्रॅमर्स रूल, आता पण 11वीत शिकवले तुम्हाला. तीन व्हेरिएबल्स शिकवले, तर दोन व्हेरिएबल्स आहेत. तर क्रॅमर्स रूल वापरा आणि मग x आणि y चा आन्सर काढा. x आणि y चा आन्सर तो तुमचा पॉइंट ऑफ कॉन्फरन्स. हे दोन इक्वेशन्स काय करायचे आपल्याला, सायमल्टेनियस सोडवायचे. कळला? क्वेश्चन नंबर 15. पहिल्यांदा हा डिटरमिनंट सोडवून 0 दाखवा. मग लाईन्स आर कॉन्करंट. कुठलेही तुम्हाला हवे ते दोन सिलेक्ट करा, हवे ते त्यातले दोन तुम्हाला पाहिजे ते दोन इक्वेशन घ्या, क्रॅमर्स रूल न सोडवा आणि त्याचा आन्सर x आणि y चा मिळवून द्या. हे 10वीत तुम्ही केलेलं आहे, यायलाच पाहिजे. ओके, क्वेश्चन नंबर 14. An amount of rupees 5,000 is put into 3 investments at the rate of 6%, 7%, 8% per annum respectively. म्हणजे तिथून मिळणारा जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे ना तो 6%, 7% आणि 8% आहे रिस्पेक्टिव्हली. द टोटल अॅन्युअल इन्कम इज ₹350. सगळ्या मिळून 350 रुपये इन्कम आहे. इफ द कंबाइंड इन्कम ऑफ फर्स्ट टू इन्व्हेस्टमेंट्स इज 7,000 मोर than the income from third, then find the amount of each investment. ठीक आहे, परत एकदा वाचा. एकूण 5,000 काय केलेत आपण, इन्व्हेस्ट केले. एकूण किती इन्व्हेस्ट केले तर ते 5,000. माझ्या मते या प्रॉब्लेमला करेक्शन आहे, मी कुठं लिहून ठेवलं याचं करेक्शन. ते 7,000 मोर आहे की नाही, 7,000 ते 70 करा, 70 करा त्याला, 70 मोर करा त्याला, 70 मोर. सगळी मिळून इन्व्हेस्टमेंटच 5,000 आहे, त्यातनं इन्कम 7,000 कसं होईल सांगा. तर ते 7,000 काढून टाका आणि 70 करा, 70 मोर असं करा. ठीक आहे, बघा 5,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, 3 ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले आहेत. मग लेट क्वेश्चन नंबर 14 चालू आपला. लेट द अमाउंट्स ऑफ investments be, let the amounts of investments be x, y, z respectively. तिन्ही अमाउंट्स काय सांगा तर x, y, z respectively. मग सगळे मिळून इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट 5,000 आहे, म्हणजे x plus y plus z मिळून किती आहे सांगा 5,000. हे तुमचं झालं इक्वेशन 1.
आता पहिल्या इन्व्हेस्टमेंट मधून किती रिटर्न्स आले, दुसऱ्यातून किती आले, तिसऱ्यातून किती आले रिटर्न्स, आणि सगळे मिळून टोटल किती आहे 350 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. मग आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, ही झाली फर्स्ट कंडिशन. चला, पहिली इन्व्हेस्टमेंट x रुपये बरोबर आहे, त्याच्यावर किती पर्सेंट रिटर्न मिळणार आहे 6/100 6%. दुसरी इन्व्हेस्टमेंट किती आहे, दुसरी इन्व्हेस्टमेंट y, त्याच्यावर किती पर्सेंट मिळणार बघा, y वरती 7%, 7/100. आणि तिसऱ्या इन्व्हेस्टमेंट वरती z वरती किती मिळणार सांगा, 8% मिळणार आहे, 8/100. आणि सगळे मिळून तुम्हाला 350 मिळणार आहे, 350 रुपये मिळणार आहेत. मग आता हे इक्वेशन काय झालं बघा, 6x/100 प्लस 7y/100 प्लस 8z/100 इज इक्वल टू 350. आता सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर करा, 8z/100 इज इक्वल टू 350 आणि 100 ट्रान्सफर करायचे, म्हणजे 6x प्लस 7y प्लस 8z इज इक्वल टू 100 ने मल्टिप्लाय करा, 350 आणि 2 0 वाढले, हे झालं तुमचं इक्वेशन 2. ठीक आहे, हे झालं इक्वेशन 2. आता तिसरी कंडिशन काय बघा, अकॉर्डिंग टू थर्ड कंडिशन. If the combined income from first two investments is 70 more than the third income from third. बघा, पहिल्या दोघांना मिळणारी बघा, इथे आहे बघा, हे पहिल्या दोघांना मिळणारी ही जी रक्कम आहे ना, पहिल्या दोघांना मिळणारी रक्कम ही तिसऱ्यापेक्षा कितीने जास्त आहे, 70 ने जास्त आहे. पहिल्या दोन इन्व्हेस्टमेंट मधून मिळणारी रक्कम इज म्हणजे इज इक्वल टू 70 मोर म्हणजे 70 ने जास्त आहे कोणापेक्षा, थर्ड इन्व्हेस्टमेंटच्या रिटर्न्स पेक्षा. आता मला सांगा पहिल्या दोघांचे इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स किती आहेत, पहिल्या दोघांना रिटर्न्स मिळणारे किती आहेत, तर 6x/100 प्लस 7y/100 ही रक्कम जी आहे ना, ही रक्कम दॅट अमाउंट इज 70 मोर म्हणजे 70 प्लस कोणापेक्षा, तर थर्ड इन्व्हेस्टमेंटच्या रिटर्न पेक्षा. थर्ड इन्व्हेस्टमेंट मध्ये किती मिळतात, 8z प्लस 100, त्याच्यापेक्षा 70 ने जास्त आहे ही अमाऊंट आहे ना, ही दोघं पहिल्या दोघातली इन्व्हेस्टमेंटची जी अमाऊंट आहे तिसऱ्यापेक्षा 70 ने जास्त आहे. त्याला LHS मध्ये मिळणार 8z म्हणजे 6x/100 प्लस 7y/100 मायनस 8z/100 इज इक्वल टू 70. पुन्हा कॉमन डिनॉमिनेटर 100 ट्रान्सफर करा, म्हणजे लास्ट इक्वेशन काय मिळेल तुम्हाला, 6x प्लस 7y मायनस 8z इज इक्वल टू 70 आणि 100 ने मल्टिप्लाय केलं, हे झालं तुमचं इक्वेशन 3. आता हे तिन्ही इक्वेशन्स एका खाली लिहून घ्यायचे. सांगा इक्वेशन 1 काय होतं, therefore the three equations are x plus y plus z is equal to 5000. पुढचं इक्वेशन काय होतं सांगा, पुढचं 2 नंबर इथे आहे, 6x plus 7y plus 8z is equal to 3500. 35,000 आहे, सॉरी 35,000. आणि शेवटचं काय बघा, 6x plus 7y minus 8z is equal to 7,000. हे झाले तुमचे 3 इक्वेशन्स तयार झाले. आता हे तिन्ही इक्वेशन्स तुम्हाला काय करायचे, क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचे. 4 डिटरमिनंट तयार करायचा, पहिला d, त्याच्यानंतर dx, त्याच्यानंतर dy, त्याच्यानंतर dz. d तयार करताना फक्त कोएफिशियंट्स म्हणजे कोण, 1 1 1 6 7 8 6 7 -8 हा झाला d. मग dx तयार करताना x चे कोएफिशियंट्स काढायचे, त्याच्या जागी 5000 35,000 आणि 7,000 आणायचे, आणि या प्रकारे तुम्हाला पुढे हे कंटिन्यू करायचे. लक्षात आलं सगळ्यांना? या प्रकारे पुढे सिम्प्लिफाय करा, आणि त्याचं फायनल आन्सर मी मगाशी कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे. त्याचं आन्सर येतं, बघतो नाही का मी कुठं तर रेफर केलंय का, मग पटकन सापडत नाही मला ते. हा मिळालं, 1750 म्हणजे x आन्सर आले 1750, त्याच्यानंतर y चा आन्सर आले 1500 होते. y चे जे आन्सर आहे ते हा 1500 आले, आणि z चा आन्सर देखील पुन्हा 1750 असा आला.
हे तुम्ही स्वतः सोडवू शकता. फक्त एक करेक्शन तेवढं लक्षात ठेवा, ते जे हे इथं 70 येतो, तो फिगर 7000 नाही येतात, ती फिगर किती आहे 70, एवढं करेक्शन लक्षात ठेवा. ओके. आता इथं तुमचा डिटर्मिनंटचा पार्ट संपला सगळा. हा इथं डिटर्मिनंट हा सगळा संपला. जे काय राहिलेलं आहे आधीमध्ये मी जे हे केलेलं आहे ते सगळंच सगळं काय करून घ्या, आता तुम्ही स्वतः सिम्प्लिफाय करून घ्या. आता मी इंट्रोडक्शन ऑफ मेट्रायसिसला इंट्रोडक्शनचा जो पार्ट असेल मेट्रायसिसचा, तो आता मी तुम्हाला मॅट्रिक्स म्हणजे काय वगैरे हे सगळं पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पाठवून देईन. ठीक आहे.